रामकृष्ण हरी. जगण्यासाठी प्रेरणा आणि माहिती, आपल्याला नवनवीन माहिती आवश्यक असते आणि आपण नवीन माहिती घेऊन रोज जगलं पाहिजे. आज आपण आहोत ग्रामदैवत श्री भगवंत मंदिरामध्ये. हे मंदिर आहे बार्शीमध्ये, सोलापूर जिल्ह्यातलं. बार्शी हा तालुका सर्वात मोठा तालुका आहे आणि हे ग्रामदैवत भगवंताचं या ठिकाणी दरवर्षी मे महिन्यामध्ये भगवंताचा महोत्सव साजरा केला जातो. मात्र भगवंताच्या मंदिराच्या हे हेमाडपंथी प्रकारातलं असलेलं मंदिर आहे. मंदिराच्या अनेक आख्यायिका आहेत, अनेक या संदर्भातल्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहिती आहेत किंवा ज्या आपल्याला माहिती नाहीत. अशा पण गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत आणि आपण रोज त्याचा शोध घेतला पाहिजे. आज आपण ज्याच्यावर बोलणार आहोत, मी जिथे उभा आहे त्या मंदिराच्या सभा मंडपात उभा आहे आणि माझ्या बाजूला आहेत, इथे आहे ते विनेकरी आहेत की ज्यांच्या गळ्यामध्ये ती विणा आहे. त्याचबरोबर सातपुते साहेब, लक्ष्मण सातपुते साहेब इथे आहेत की ते पण विनेकरी आहेत. इथे दिलीपदादा बुडूक आहेत की हे मंदिर समितीचे अध्यक्ष आहेत. आता आपल्याला रोज आपण येतो मंदिरामध्ये, कासवाच्या पाया पडतो, भगवंताच्या दर्शन घेतो, त्यांचे चरण स्पर्श करतो आणि या विनेकरींच्या जवळ येतो, त्यांच्या पाया पडतो आणि साखर हातामध्ये घेतो. हा प्रत्येक भक्ताचा क्रम आहे. मात्र ही जी विना आहे, ह्या विनेच्या संदर्भामध्ये अनेकांना अनेक गोष्टी माहिती नाही आणि या विने संदर्भातच मी आज बोलणार आहे. ही जी विना आहे, ही विना भगवंत मंदिरामध्ये गेली अनेक वर्षापासून आहे आणि खर तर या विणेचा संबंध नारदाशी आहे की ज्या नारदानं भक्तांना भक्तीची जाणीव करून दिली. जो नारद त्रिलोकामध्ये विहार करत राहिला, ज्या नारदानं भक्ताला सातत्यानं सावध करण्याचा प्रयत्न केला आणि अशाच नारदाच्या चरित्राशी जोडलेली ही वीणा आहे. ही वीणा भगवंत मंदिरात गेल्या अनेक वर्षापासून आहे. मात्र वीणेचं एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही जी रोज वीणा पाहताय, हे विनेकरी पाहताय, मात्र ही वीणा गेले अनेक वर्ष जमिनीवर ठेवलेली नाही. या विणेला जमिनीचा स्पर्श झालेला नाही आणि ह्या विणेचं वैशिष्ट्य हे आहे की मंदिरामध्ये तुम्हाला दररोज एक विनेकरी तुम्हाला विणा हातात घेऊन भगवंताचं नामस्मरण करत भगवंताच्या समोर हा विणा वाजवताना तुम्हाला प्रत्येक विनेकरी दिसेल. मात्र त्या विणेकडे जर तुम्ही बारकाईनं पाहिलं तर खऱ्या अर्थानं त्या विणेचं वैशिष्ट्य जे आहे, वैशिष्ट्य सुद्धा हे खऱ्या अर्थानं बार्शीकराला आणि बार्शीतल्या भाविकांसाठी खरे उत्सुकतेचा विषय आहे. आणि म्हणजे तब्बल 30 ते 40 वर्ष ही विणा या मंदिरामध्ये आहे. मात्र या 30-40 वर्षामध्ये एकदाही या विणेनं जमिनीला स्पर्श केलेला नाही. तर या सगळ्या संदर्भामध्ये ज्यांनी विनेकरी म्हणून काम केलं ते आपल्या सोबत आहेत. विनेकरी ते सातपुते, लक्ष्मण सातपुते आपल्या सोबत आहेत. तर ते पण याबद्दल आपल्याला सांगतील. त्यांनी अनेक वर्ष विणा या ठिकाणी विणेचा आपण सेवा बजावली आहे. तर सातपुते महाराज, काय आहे तुम्ही या विणेबद्दलचा इतिहास काय आहे की किती वर्ष ही विणा 16 वर्ष झाली, पण जमिनीला ही विणा जमिनीला टेकलेली नाही. याला किती वर्ष झाली? 40 वर्ष झाली. म्हणजे 40 वर्षापासून ही विणा जमिनीला टेकलेली नाही. दर्शन घेतात. चौकशी काय करीत तुम्ही, आम्ही कोणाला चौकशी करतो? बरोबर आहे. म्हणजे ही विणा 40 वर्षापासून जमिनीवर ठेवलेली नाही. तर त्याचा क्रम कसा असतो? ती विणा काय करतो आपण? जमिनीवर ठेवत नाही तर मग त्याचं रोटेशन कसं असतं? विणा खाली ठेवायचं. नारदाची विणा आहे ही विणा नारदाची आहे आणि सातपुते साहेबांचं म्हणणं असं आहे की ही नारदाची विणा आहे. तर एका सेवेकराने जर त्या सेवेकराने त्याची सेवा संपली की लगेच दुसऱ्या सेवेकराच्या ताब्यामध्ये ती विणा द्यायची. तर तुमचा रोजचा सेवेचा वेळ इथला किती आहे? आमचं 10 ते 12 आहे. तुमच्यानंतर पुढे दुसरा सेवेकरी येतो. म्हणजे अखंड रात्रभर ही सेवेकरी ही सेवा. खरं तर बंधू पासून आभार पण मानतो, कारण आपण ज्या मंदिरामध्ये राहतो, दादा इथं आहेत, दिलीप दादा बुडूक आहेत, तिच्या मंदिर समितीचे अध्यक्ष आहेत. आपल्या मंदिरामध्ये अनेक गोष्टी असतात बरं का, की त्या आपल्याला माहिती नसतात, तर आपण जाणून घेतल्या पाहिजेत. आपल्यासाठी नवीन माहिती आणि आपल्यासाठी नवीन प्रेरणा ही जगण्यासाठीची समृद्धीची खूण असते. आणि म्हणून आज मला असं वाटलं की आपण विणेबद्दल बोलावं. मला असं वाटतं की बार्शीतल्या, सोलापूर जिल्ह्यातल्या आणि बार्शीत असून सुद्धा परदेशी राहणाऱ्या प्रत्येक बार्शीकरांना कौतुक वाटावं असा हा विणेचा भाग आहे आणि हे विणेचं वैशिष्ट्य आहे. असा हा त्या विणेचा गुणधर्म, विणेचं वैशिष्ट्य आहे. मला जी माहिती होती ती बार्शीकर म्हणून मी तुमच्या समोर ठेवली आहे. तर नक्की तुम्हाला जर विणा पाहायची असेल, या विनेकरांना पाहायचं असेल, यांच्याशी बोलायचं असेल, जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की एक ग्रामदैवत भगवंताच्या मंदिरामध्ये तुम्ही भेट द्या. धन्यवाद. रामकृष्ण.